भेट मानायची काय नेमकी काय चर्चा झाली? तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही. संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत. आम्ही दोघेही एकत्र, परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. सर आपण तरीही तुम्ही संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर कळतात. मुंबई महानगरपालिकेसाठीची नांदी या निमित्तानं होऊ शकते का? कारण त्यांचे विचार जर आपण घेऊ शकतो तर निश्चितच युती संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही. मी स्वतः या परिसरातनं जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो. राजसाहेबांनी सांगितलं चहा आहे, आणि म्हणून सांगितलं की नाश्त्याचा मेनू देखील काय होता. चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो. सोबत घेण्यासंदर्भात पक्ष किती प्रमुख महायुतीचं काही मानस आहे का? महायुतीच्या नेत्यांनी मध्यंतरी असं झालं की मनसेपेक्षा राज ठाकरेंनी महायुतीत यावं वगैरे. माझी चौथी भेट आहे, तिसरी पण नाही, चौथी भेट आहे. पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आगामी दिवसात काही वेगळं एकीकडे त्याचं पण उत्तर तेच आहे. एकत्रित अशी चर्चा आहे, त्यामुळे या भेटीमध्ये यावर काही चर्चा होते का? त्याचं पण उत्तर तेच आहे ना.